नमस्कार. आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत, तुमच्या शरीरात कमजोरी येत आहे का? तुम्हाला विटॅमिन बी आणि डी कमी पडत आहेत का? B12 तर त्यावर काय समस्या येतात आणि त्यावर काय उपाय केले पाहिजेत? कोणती फळं किंवा कोणत्या भाज्या आणि कोणतं अन्न सेवन केल्यामुळं हे पदार्थ आपल्या शरीराला मिळतील, तर ह्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्या विटॅमिन डी आणि B12चे काय कमतरता असल्यामुळे शरीरात काय फायदे किंवा नुकसान होतात. फायदा तर होतच नाही, नुकसानच होते. तर विटॅमिन डी च्या कमतरतेने आणि B12च्या कमतरतेमध्ये जवळजवळ साम्य बरंच आहे. त्याच्यामध्ये विटॅमिन डी मुळे जे हाडं दुखतात, थकवा येतो, तसंच B12मध्ये पण कमीमध्ये पण थकवा येणं, स्मरणशक्ती कमी पडणं, आणखीन तुमचे थकून गेल्यासारखं वाटतं तुम्हाला आणि उत्साही वाटत नाही. अशा पद्धतीने B12 आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तुम्हाला त्रास होतो. तसंच सर्दीसारखे आजार देखील तुम्ही विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तुम्हाला जडत असतो. तरी तुमचं लक्षात राहण्याची शक्ती कमी होते विटॅमिन B12च्या कमतरतेमुळे आणि तुम्हाला काही करू वाटत नाही. काम वगैरे थोडं काम केलं की थकल्यासारखं वाटतं. असं हे विटॅमिन B12च्या कमीमुळे तुमचं शरीर काम देत असतं. तर त्यावर उपाय काय करता येतात आणि ती दूर कोणते अन्नपदार्थ खाल्ल्यामुळं हे आपल्या शरीरातील कमी दूर होणार आहे, त्यामध्ये आपण आज पाहूयात. तर 1 वाटी तांदूळ धुवून शिजवावेत आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही घालावे. आणि तुम्हाला विटॅमिन डीची कमी असेल तर तुम्ही त्यामध्ये सफेद मुसळीची पावडर अर्धा चमचा घालू शकता आणि हे 4 तास मिक्स करून ठेवून खाल्ल्यानंतर तुम्हाला B12 आणि विटॅमिन डीची कमतरता होणार नाही. तुम्हाला कोणतीही गोळ्या औषधं घेण्याची गरज नाही. तसेच कोणत्या कोणत्या फळांमध्ये ते विटॅमिन B12 आणि विटॅमिन डी असते, तर केळ्यामध्ये विटॅमिन डी भरपूर असते, लिंबामध्ये विटॅमिन डी भरपूर असते, B12 पण असते. तसंच खजूरमध्ये, किवीमध्ये, संत्रीमध्ये विटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. तसंच B12 दुधामध्ये असते, दुधजन्य पदार्थामध्ये, अंड्यामध्ये देखील B12 आणि विटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. तर तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. राजमा, पांढरे हरभरे, मोड आलेले कडधान्य, त्यामध्ये तुम्ही मूग घेऊ शकता, हरभरे घेऊ शकता, पांढरे किंवा काळे, शेंगदाणे घेऊ शकता, त्याला फक्त मोड आले पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ही B12च्या कमतरतेमध्ये, तसेच फॉलिक ॲसिडमध्ये शेंगदाणे मोड आलेले अंकुरित तुम्ही खाऊ शकता, ज्यामुळे बरेचसे तुमचे प्रॉब्लेम हे कमी होऊ शकतात. तसेच तुम्ही मूग, पांढरे हरभरे किंवा काळे हरभरे आणि शेंगदाणे यांना सेम प्रोसेसमध्ये तुम्ही पाण्यात भिजत घालून भिजवून 2-4 तास, त्यानंतर तुम्ही त्याचे पाणी निथळून घेऊन कॉटनच्या कापडामध्ये हे बांधून ठेवून तुम्ही हे खाऊ शकता. त्यामध्ये तुम्ही टेस्टी बनवण्यासाठी लिंबू, तसेच सौंदव मीठ, आणखीन दही, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कट करून घालू शकता. त्यामध्ये
मिरपूड देखील टाकू शकता, चाट मसाला टाकू शकता, दही टाकू शकता, अशा पद्धतीने मध टाकू शकता, लिंबू टाकू शकता. वेगवेगळे पदार्थ चव आणण्यासाठी तुम्ही असे मसाले टाकून किंवा पदार्थ टाकून तुम्ही हे मोड आलेले कडधान्य खाऊ शकता. तसेच तुम्ही हे मोड आलेले कडधान्य रोजच खाऊ शकता, पण तुम्हाला पचतायचे नाही हे आधी 1 वाटी खा आणि नंतर जर पचत असेल तर 2 वाटी खाऊन पाहू शकता. अशा पद्धतीने किती खाल्ले पाहिजे हे देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आठवड्यातलं 2दा देखील तुम्ही ते खाऊ शकता आणि तुमच्या व्हिटॅमिन डीची आणि व्हिटॅमिन B12ची कमतरता ही नक्कीच कमी होईल. तुम्ही हे पदार्थ तुमच्या जेवणामध्ये नक्की वापर करा, जेणेकरून तुम्हाला थकवा, कमजोरी दूर होईल. तरी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये हे खाऊ शकता. जेवणानंतर किंवा जेवणाआधी हे खाऊ नये. तरी सकाळी जेवणाच्या आधी खाल्ल्यानंतर तुम्ही नाश्त्याला हा पदार्थ घेऊ शकता. तुम्ही डिनरला म्हणजे संध्याकाळच्या जेवणात किंवा 4च्या नंतर हे मोड आलेले कडधान्य खाऊ नका कच्चे. तुम्हाला पचण्याचं काय समस्या आहे की काय, तुमच्या पोटात गॅसेस होतात की काय, ते तुम्ही एकदा खाऊन नक्की ट्राय करा. तरी ते अंकुरित येण्यासाठी तुम्ही प्लास्टिकचे भांड्यांचा वापर करू नका. त्यामुळं त्याच्या चवीमध्ये आणि त्याच्यामध्ये समावेश होतो आणि चवीमध्ये देखील ते मोड आलेल्या कडधान्यामध्ये उपयोग होतो. तर त्या सुती फडक्यामध्ये तुम्ही ते कडधान्यांना त्याच्यामध्ये तुम्ही गहू देखील मोड आणू शकता आणि खाऊ शकता. तरी तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि कोणत्या प्रकारचे तुम्ही कडधान्याला मोड आणून खाल्ले आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा झाला ते देखील कमेंट करून सांगा. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक राहिलेलं आहे, त्याला आपण म्हणतो तुम्ही सूर्यफुलाच्या बिया देखील व्हिटॅमिन डीच्या कमतरतेसाठी खाऊ शकता. तसेच आळशीचे बी म्हणजेच मराठीत त्याला म्हणतात मेथी. आळशीला मराठीतून काय म्हणतात ते मला आता सध्या आठवत नाही आहे. आठवल्यावर पुढील व्हिडिओमध्ये सांगेल. तसंच जवस, आळशीलाच मराठीतून म्हणतात जवस, ते देखील तुम्ही व्हिटॅमिन डी आणि B12च्या कमतरतेमध्ये तुम्ही ते खाऊ शकता. आणि 2 चमचे 1 चमचा देखील खाल्ले तरी तुम्हाला त्याची कमतरतेमध्ये फरक पडेल. तुमची हाडं दुखत असतील, तुम्हाला थकवा येत असेल तर तुम्ही मेथीदाणा हे देखील आणि अजवाईन हिंदीमध्ये म्हणतात, त्याला मराठीत ओवा असे म्हणतात. आणि ह्याला तुपावर भाजून समप्रमाणात 1 वाटी ओवा आणि 1 वाटी मेथीदाणा तुपावर वेगवेगळं भाजून त्याचं तुम्ही चूर्ण करू शकता आणि गूळ घालून त्याचे लाडू समप्रमाणात तुम्ही लाडू बनवू शकता. 100 ग्राम वजनाचे लाडू तुम्ही रोज 1 लाडू खाल्ला तर 8च दिवसात तुमचे सांधेदुखी आणि कुठल्याही प्रकारची हाडंदुखी त्रास असेल, तुम्हाला सर्दी वारंवार होत असेल, तोंड वारंवार येत असेल, हे समस्या दूर होण्यासाठी तुम्ही आता सांगितलेले पदार्थामधील कोणतेही पदार्थ खाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ह्या समस्या येणार नाहीत. तरी आता थंडीचे दिवस आहेत, तरी तुम्ही हे पदार्थ नक्की ट्राय करा. आणि गोळ्या औषधांशिवाय तुम्हाला व्हिटॅमिन डी आणि सकाळच्या कोवळ्या उन्हात देखील व्हिटॅमिन डी भेटत असते. तरी तुम्ही हे पर्याय नक्कीच वापरू शकता. त्यामध्ये सगळे जवळजवळ पर्याय हे मी व्हिटॅमिन डी आणि B12चे कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ बनवताना मी स्वतः डॉक्टर नसले तरी बरेचसे याचं रिसर्च करून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तरी तुम्हाला व्हिडिओ
आणि खूप अभ्यासपूर्वक हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवावं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करावा. आवडला असेल तर लाईक देखील करावा. सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबण्यास अजिबात विसरू नये, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला ही लगेचच मिळणार आहे. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयावर पुढील भागामध्ये. तरी आणखीन एक व्हिडिओ बनवायचा राहून गेलेला आहे ब्रह्मकुमारींच्या सिरीजमध्ये, ज्यामध्ये समस्यांवर काय उपाय आहे, तुम्हाला आणखीन कोणत्या अडचणी येतात दैनंदिन जीवनात, आणि त्याचं देखील व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये बनवलेला आहे. तरी तो देखील व्हिडिओ तुम्ही त्याला देखील चांगला रिस्पॉन्स द्या. आणि भेटूयात समस्या आणि त्यांचे निराकरण ह्या विषयांवरची मालिका आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. तरी आरोग्य, तुमचं दैनंदिन जीवनातल्या समस्या या प्रश्न सोडवण्याचं हा चॅनलवर काम होतं. तरी तुम्हाला चॅनलचं काम कसं वाटत आहे? यू कॅपिटल उपयोगी माहिती ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की चॅनलचे व्हिडिओ पहा. आणि चॅनल ग्रो करण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ हे तुम्हाला लगेचच मिळतील. हे सगळं फ्री आहे. धन्यवाद. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा.